आहोत. एकदा जोरदार टाळ्या देसाई प्रीमियर लीग साठी. साठी देसाई गावासाठी भरपूर वर्ष ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला असे गणेश कोटकर यांचा आताच आगमन झालेलं आहे. त्याला उर्फ करण अंबाला, म्हणजे त्या टायमाला करण अंबाला देखील नव्हता, त्या टायमाला गणेशनी चांगला परफॉर्मन्स देसाई गावासाठी दिलेला आहे. तर गणेश, तुझं स्वागत आहे. अंशुभाई क्या करेगा आज, तू कौन सी टीम में है? हाँ अंशुभाई कौन सी टीम में है? कौन सा 11? हाँ हाँ कौन सी 11? नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपल्या देसाई गावामध्ये क्रिकेट ची मॅच चालू होणार आहे, म्हणजे देसाई प्रीमियर लीग DPL. ते गावामध्ये वर्षातनं आपली ही मॅच होत असते. प्रत्येक गावोगाव ह्या मॅची होत असतात. गाव एकत्र येण्यासाठी, कुठेतरी आपल्या गावातले युवकांना पुढे खेळण्यासाठी चान्स मिळण्यासाठी तर ही स्पर्धा भरवली जाते. तसंच दोस्ती ग्रुप आयोजित देसाई प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे. 6 वर्ष झाले आपलं व्यवस्थित एकदम पार पडत. सर्व गावातले युवक एकत्र येऊन या मॅचमध्ये खेळ खेळत असतात, आपला खेळ दाखवत असतात. तर त्याला सुरुवात झालेली आहे आज देसाई प्रीमियर लीगला. तर चला आज जाऊया आणि तुम्ही बघा कुठले कुठले संघ असणार आहेत. आपला देसाई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हा ग्राउंड तुम्ही बघू शकताय. आज आपल्या देसाई गावासाठी हा भरपूर मोठा असा ग्राउंड आहे. आणि तसंच सर्व आपले देसाई गावचे युवकांची आता सुरुवात झालेली आहे. थोड्याच टायमात त्यांची मॅच होणार आहे. दोस्ती ग्रुप आयोजन देसाई प्रीमियर लीग 2026 ही 6वं पर्व आहे. खेळपट्टी बघू शकता, भरपूर असं सामना येते. या खेळपट्टीवरती खेळवलं जाणार आहे. भरपूर दिवस घेतलेली ही मेहनत आहे आपल्या दोस्ती ग्रुप आयोजित देसाई प्रीमियर लीगच्या सर्व युवकांनी. आणि तसंच तुम्ही ट्रॉफी देखील बघू शकताय. देसाई गावचे भरपूर मोठा असा नाव होता श्री रामदास बंडू म्हात्रे भगत बाबा, त्यांच्या स्मरणार्थ प्रवीण रामदास म्हात्रे यांच्याकडनं 3 ट्रॉफ्या त्यांच्याकडनं देण्यात आलेल्या आहेत. आणि थोड्याच टायमात आपला उद्घाटन समारंभ होणार आहे. तसंच आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि सुरुवात होत आहे ते यायला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता फर्स्ट प्राईजची ट्रॉफी बघू शकता. ट्रॉफीची हाईट बघू शकता तुम्ही किती आहे. ही 4 फूट ट्रॉफी असणार आहे. आणि तसंच सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज तुमच्या समोर आहेत. 2026ची देसाई प्रीमियर लीगचं आयोजन. थोड्याच टायमात उद्घाटन समारंभ होणार आहे. आपले देसाई गावचे अध्यक्ष बलराम अर्जुन म्हात्रे या बाबांच्या हस्ते, तसंच आपले देसाई गावचे विष्णू कोटकर साहेब यांच्या देखील हस्ते होणार आहे. आणि थोड्याच टायमात सुरुवात होणार आहे. श्री गणेश इव्हेंट दर्शन म्हात्रे तसंच मोनिश म्हात्रे यांची देखील तुम्ही मेहनत बघू शकता. आणि थोड्याच टायमात तुम्हाला बघायला देखील भेटणार आहे त्यांचा इव्हेंटचा शो. साहेबांच्या शुभ हस्ते या संपूर्ण आपण पाहिले तर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडणार आहोत. देसाई गावचे अध्यक्ष आदरणीय बाळारामजी अर्जुन म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन करायचं आहे. बघा, अजूनही बऱ्याच संघांचे खेळाडू इकडे उपस्थित नाही आहेत. पेनल्टी तुम्हाला लागेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. संघ आपण तयार राहा. उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. सलग 3 दिवस आपल्या खरं तर गावाची ही स्पर्धा आपण खेळवणार आहोत. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. 3 दिवस फक्त देसाई गावासाठी आणि देसाई प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र आपण पाहत आहोत. गेले कित्येक पर्व अगदी आपण पाहिले तर दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आणि यंती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व उपस्थित तमामची सुरुवात करताना आपण श्रीफळ वाढवून करत असतो. खेळाडूला दुखापत होऊ नये. आणि गणपती बाप्पा मोरया. हा भव्य उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. एकदा जोरदार टाळ्या देसाई प्रीमियर लीग साठी. दोन्ही कॅप्टन यापुढे आपण टॉस देखील इकडे
लगेच पहिला सामना होणार आहे पहिल्या दिवसातला पिकाचू 11 वर्सेस आशीर्वाद चला, 11. टॉसची प्रक्रिया इकडे पूर्ण करून घेऊया. तोच समारंभ होणार आहे आता. दोन्ही कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. कॉल ड्रॉइंग करतात. कॅप्टन बघू शकता प्रवीण म्हात्रे वर्सेस Heads बादल. आणि तेच बादल इथे टॉस आपण जिंकलेला आहात. काय सांगा प्रथमतः किती आतुरता होती देसाई प्रीमियर लीगची? खूप आतुरता होती प्रीमियर लीगची, कारण का अजून लवकर ठेवायला पाहिजे, अजून आपला प्लेअर भेटतील. आमचा पूर्ण आउट ऑफ फॉर्म होता, अजून जे प्लेअर आहेत आपल्याकडे त्यांना चान्स द्यायचा प्रयत्न करू. डीपीएल मारलं जसं मला भेटले चान्स तसं त्यांना बी भेटेल. काय सचिन टॉस जिंकलाय, पहिली मॅच आहे, डिसिजन काय असेल? सिलेक्शन भरपूर शुभेच्छा तुला मॅच साठी असतील. पण टॉस महत्वाचा, तर टॉस तू गमावलाय. टॉस जर तू जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंगच केली हरलं तर करू बॅटिंग. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये? 55 ते 60चा प्रयत्न करू. जी टीम तुला मिळाली त्या टीम सोबत सॅटिस्फाईड आहेस का? हो, खूप जास्त. भरपूर शुभेच्छा तुला देखील मॅच साठी. टॉस बॉक्स मध्ये वाईट रेटेड टॉस. बघू शकता आपले हितेश भोईर देसाई संघातनं चांगला त्यांनी आपल्या गावासाठी आपलं नाव चांगला खेळ दिलेला आहे आतापर्यंत. हितेश आपली किती मॅच असणार आहे? लास्टच्या दिवशी पहिलीच मॅच आहे 1 तारखेला. लास्टच्या दिवशी पहिलीच मॅच म्हणजे माझ्या समोरच असणार आहे. बॉस 11 हा, आमची तर टक्कर आहे आपलीच टक्कर आहे. बेस्ट ऑफ लक तुला हितेश. तुम्हाला पण. चला तर तुम्ही आशीर्वाद 11 वर्सेस पिकाचू 11 आणि आशीर्वाद 11 टॉस जिंकला आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता आपण विचारणार आहे आशीर्वाद 11च्या प्लेयरांना. बादल कॅप्टन बादल आहे. बादल काय असणार आहे, किती धावांपर्यंत तुम्ही थांबवायचा प्रयत्न करणार, कारण की दोन्ही संघामध्ये त्यांच्या संघामध्ये रेग्युलर खेळणारे प्लेयर आहेत आणि तुमच्या संघामध्ये नितीन असेल तू देखील आहेस. भरपूरचा निखिल पण आताच ISPL सोडून तो इकडे आलेला आहे. तसंच करण म्हात्रे, राज दादा, सर्व अजिंक्य, किरण, हितेश तर वाटतोच काय त्याच्या बॉडी लँग्वेजवरच वाटतं तो 180 धावांचाच मारेल एकटा थांबला तर. नक्कीच आम्ही त्यांना कमीत कमी रनांवर थांबायचा प्रयत्न करू. जसं गेम चालू होईल तसं आम्ही प्लॅनिंगवरून त्यांच्या बोलून टाकायचा अटॅक करू त्यांच्यावर. चालेल. बेस्ट ऑफ लक थँक्यू. टीमला. बघू शकता आपली छोटीशी दीदी विश 11 साठी सपोर्ट साठी आलेले आहे. चला मॅचला सुरुवात तर बघू शकता दीदी इकडे बघ. ओपनर पाठवून द्या आपण लवकरात लवकर तर मैदानामध्ये. आता तसंच पिकाचू 11 चे कॅप्टन किती धावांचा प्रारंभी विनंती करू गणपती हे विद्यादया सागरा अज्ञानात्मक आणि बुद्धिमत्ती जे आराध्य 5 ओव्हरची मॅच आहे. चिंता क्लेश दुःख आमचा तर पुरा 100-150 मारायचा प्रयत्न करू आम्ही. गजमुखा भक्ता बहुतोषणी भक्ता बहुतोषणी 4 वेळ 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपतीचा गणराला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचा राजदैवत राजेश्वर छत्रपती आणि धर्मवीर धर्मरक्षक शंभू राजांना मानाचा त्रिवार मोजला आपण करतो. आहे चांगली आहे, पण जिंकण्याचा प्रयत्न करू. नेहमीप्रमाणे दरवर्षी आपली फायनल असते, या वर्षी मी ट्राय करू. धन्यवाद. पिकाचू 11 मधले पहिली ओपनिंग जोडी तुम्ही बघू शकता. रोहित म्हात्रे आणि तसंच पवन कोटकर हे देखील आता मैदानात उतरलेले आहेत. आणि रोहित दादा काय असणार आहे तुमची रणनीती आजची? आमची किती score मारणार? रणनीती आम्ही मिनिमम 55 ते 60 रन काढायचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. पवन थँक्यू. तुला देखील. both of the team show the तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आशीर्वाद 11 तर्फे पहिली बॉलिंग घेऊन आले बादल आणि तसंच बॅटमन पिकाचू 11 पवन कोटकर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि पहिला DPL देसाई प्रीमियर लीग ला झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलाची सुरुवात आपण झालेली पाहिलं तर आहे. सगळे बॅकची यायचे कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला. पहिलाच विकेटचं wicket. बटन धक्का क्रमांक पहिला लागलाय. तो बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये पिकाचू बघू शकताय पिकाचू 11 मध्ये वन डाऊन साठी योगेश म्हात्रे यांची निवड झालेली आहे. मागवर पुढचा बॉल योगेश म्हात्रे फटका चांगला आहे. पहिल्याच काय आवाज बॉलवरती आलाय. ज्या क्षणी चौकार. संपर्क झाला त्यावरती मोहर लागली होती. चौकारची चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार साठी देसाई गावासाठी भरपूर वर्ष ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला असे गणेश कोटकर यांचा आताच आगमन झालेलं आहे. त्याला उर्फ करण आंबाला, म्हणजे त्या टायमाला करण आंबाला देखील नव्हता. त्या टायमाला गणेशनी चांगला परफॉर्मन्स देसाई गावासाठी दिलेला आहे. तर गणेश तुझं स्वागत आहे. ठोकल्या प्रवीण आल्या आल्या आक्रमण आणि तिसरा देखील
इथे क्या तीन ball, बात तीन आहे six, प्रवीण वाराच्या म्हात्रे. लाटांवरती उंच वर चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार हा येतोय DPL ब्रँडेड षटकार. पहले हैट्रिक अंशुभाई क्या करेगा आज तू? कौन सी टीम में है? हाँ अंशुभाई कौन सी टीम में है? कौन सा 11? हाँ हाँ कौन सी 11? कोणची टीम? कोणची टीम? हिमांशूची टीम. चला रुपेश म्हात्रे स्वागत आहे तुमचा. तिथे कोणची टीम? हा 9-11 याला भात खाद्या तू. तर तुम्ही पिकाचू असे आशीर्वाद दिले. आता पिकाचू 11ने 53 धावांचा टार्गेट दिलेला आहे. तर बघू आता कितीपर्यंत थांबवतील ते आशीर्वाद 11ला. तर काय सांगशील किती एक्साइटेड असतो स्पर्धेसाठी? देसाई गाव म्हणलं तर पुरा गाव याचा इंतजार करतो खेळासाठी. इंतजार करतो. DPL येईल वर्षभर इंतजार करतो सर्वजण खेळासाठी. तू किती आतुरतेने वाट पाहत होता, म्हणजे तुला किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेची? खूप जास्त. आता टॉस जिंकला, फिल्डिंग करायची आहे, समोरील संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करशील? 50-55. टीम बाबत काय सांगशील? जी ऑप्शन मध्ये तू टीम घेतलेली आहे त्या टीम सोबत खुश आहेस का? हो खूप जास्त. बरोबर. शुभेच्छा मॅच साठी. एवढ्या गावावरती प्रेम आहे. 6 लाखामध्ये त्यांना घेतलं होतं माझी मुंबईने, पण ISPL सोडून ते आज देसाई प्रीमियर लीग गावासाठी बघा गावासाठी किती आले. वेळ आहे, गावासाठी किती प्रेम आहे. ज्युनियर पांड्या ज्युनियर हार्दिक पांड्या नाही तो पांड्या पाल्याचा. थांब जरा. तसंच वन डाऊन प्लेअर करण म्हात्रे. दोन्ही संघ लाईनअप करायचं, शेकांड करायचं आणि मग मैदान सोडायचंय. वेल प्लेड अभिनंदन. आशीर्वाद 11 अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू राखून आणि 6 विकेटने सामना जिंकलाय. मध्ये पहिली 50 पहिल्या दिवसात जितने पहिली 50 मारलेली आहे. आयन्स 11 समोर. ऑप्शनचा बाहेर पंच केला. बॉल गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा 2 चान्स फॉर द डिफील्डर. सीमा रेषेचा बार. ओ हो अनदर बिग वन. षटकार. बॅटमन चौथा कॅप्टन ओमी म्हात्रे. कोण छान बॅटर ना बॅटर. चौथा बॅटिंगला निघाला एंट्री टाकून टेन्शन ना. तर बघू शकता ओमी आपल्या गावची 20 चेंडू मध्ये 60 धावा गेल्या जितने बॅटिंग करताना. आणि आता बॉलिंग साठी देखील जित झालेलं आहे. 2 बॉल डॉट काढलेले आहेत पहिलेच. तर बघू आता तिसरा चेंडू आणि ओमी म्हात्रे. हो तिसरा पण डॉट बॉल. ऑन साइडला वळवायचं होतं. इथे आता बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. फिरून मारलं. तर आता बघू शकता आपल्या जोडीला जीत आहे. 20 बॉलामध्ये जितने 60 धावा मारलेल्या आहेत. आणि बॉलिंग मध्ये किती दिल्या? 5 धावा दिल्या. बॉलिंग देखील प्रथमच टाकले त्याने. आणि किती पाहिजेत आता जीत? 3 ओव्हर. 2 बॉल मध्ये जिंकला. आणि एक चौकार मारलेला राहुल म्हात्रे. बघू आता राहुल काय करते. अजून एक चौकार. बाहेर हवेतून खेळलेत खरे. बॉल चालला इनफिल्ड वरतून डीप मध्ये कबल सीमा पार. चौकार.